एकनाथ शिंदे साहेबांचे निर्देशाप्रमाणे शेतकऱ्यांचे आता बरेच दिवसापासून आंदोलन चालू आहे। त्याच्या बाबतीत साहेबांच्या सूचनाप्रमाणे मी आज व्हिजिट केलो इथे। काही व्हॅल्युएशनची अडचण होती, ते सगळ्यांचे म्हणणं ऐकून घेऊन सगळ्यांचे विषय समजून घेतलाय। जे अपेक्षित त्यांचे जे रिअल जे पाहिजे होतं त्यांना मोबदला त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू। की ऐकण्यामध्ये आणि पाहण्यामध्ये प्रत्यक्ष फरक असतो। जोपर्यंत हा इथला प्रश्न मिटणार नाही तोपर्यंत मी इथलं काम होऊन देणार नाही। खऱ्या अर्थाने मला वाटतं त्यांच्या नावाचं लक्ष येणार नाही आणि त्याने त्यांच्यामुळे कदाचित त्यांचे पाय अगोदर लागले असेल तर हा प्रश्न आमचा मिटला असता। त्यांनी वस्तुनिष्ठ रिपोर्ट शासनाला करावा। त्यांचे कोणीतरी शेतीशी निगडीत असणार आहे आणि जो शेतीशी निगडीत आहे ना त्यालाच पाना पडतो, त्यालाच खऱ्या अर्थाने कळवळा त्या ठिकाणी येतो। एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपानं माणसातला देव पाहिला, तसं लक्ष्मीनारायणजी मिश्रांच्या माध्यमातून अधिकाऱ्यातला देव आम्हाला पाहायला मिळाला। सगळ्यांना मी आश्वस्त करू इच्छितो की आपला प्रश्न काही का होईना मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही। नमस्कार मित्रांनो, देवमूर्ती जे गेल्या 194 दिवसापासून आंदोलन सुरू आहे आणि 2 आठवड्यांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्याकडे जी बैठक पार पडली होती तिथे त्यांनी आदेशित केले होते की यांचे जे प्रश्न आहेत या समृद्धीवादी शेतकऱ्यांचे ते स्पॉटवर जाऊन काय अडचणी नेमक्या समजून घ्याव्या आणि अर्जुनराव खोतकर यांनी वेळोवेळी जे पाठपुरावा केला त्याचा आज प्रयत्न फळाला आलेला दिसतंय। कारण की आज MSSRDCचे जे जॉईंट MD आहेत लक्ष्मीनारायणजी मिश्रा हे इथं आले। सकाळपासून त्यांनी सगळ्या जवळपास जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या आणि जसं आपण म्हणतो की माणसातला देव एकनाथ शिंदे साहेबांना आपण जेव्हा उपमा देतो तशातलंच काहीतरी प्रकार त्यांच्या खात्याचे जे अधिकारी त्यांनी देखील आज पाहायला मिळाला। त्यांनी ऑन दी स्पॉट खटाखट काय जे निर्णय घेतले आणि सांगितलं की कोणते ज्या गोष्टी सुटलेल्या गेल्या 194 दिवसांपासून काय काय सुरू आहे ते त्यांनी या इथल्या सगळ्या अधिकाऱ्यांना सांगितलं। तर आपण जाणून घेऊ। सर, आपण इथं आला होता, नेमकं काय काय घडलं संक्षिप्त सांगत? माननीय उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे साहेबांचे निर्देशाप्रमाणे मागच्या मीटिंगमध्ये की आपला जे प्रमुख प्रोजेक्ट आहे समृद्धीचे एक्सटेन्शन जालना नांदेड यामधला लँड एक्विजिशनची काय परिस्थिती आहे, काय अडचण आहे, काय विषय राहिले आणि शेतकऱ्यांचे आता बरेच दिवसापासून आंदोलन चालू आहे। त्याच्या बाबतीत साहेबांच्या सूचनाप्रमाणे मी आज व्हिजिट केलो इथे आणि मराठी साहेबांचे गोसाळा पाहिलं। शेतकऱ्यांचे ज्यांचे विहिरी काही सुटले, काही कुंपण सुटले, काही व्हॅल्युएशनची अडचण होती, ते सगळ्यांचे म्हणणं ऐकून घेऊन सगळ्यांचे विषय समजून घेतलाय। आता सगळं रिपोर्ट करून आम्ही ते शासनाकडे पाठवणार आणि नक्की सगळ्यांचे जे जे अपेक्षित त्यांचे जे रिअल जे पाहिजे होतं त्यांना मोबदला आणि नियमाप्रमाणे ते आपण कसं त्यांना देऊ त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू। नक्कीच मिश्रा साहेबांनी जसं सांगितलं जे शेतकऱ्यांच्या मागण्या होत्या त्या समजून घेतल्या त्यांनी। आता प्रस्ताव करून पुढे काय होतंय आपण पाहण्यासारखं राहील। भाऊ, तुम्ही जसं आज 194वा दिवस आहे, वेळोवेळी पाठपुरावा केला, जवळपास 2 वेळेस शिंदे साहेबांकडे बैठक झाली, बावनकुळे साहेबांनी आदेश दिले आणि ते आदेश दिल्यानंतर शिंदे साहेबांनी आज मिश्रा साहेब इथं आलेले। शेतकरी निश्चितच तिथं त्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत केलं जेव्हा मीटिंग संपली। असं पहिल्यांदाच घडलं 194 दिवसामध्ये आणि याचं नेमकं श्रेय तुम्हालाच जातं कारण हे सगळं घडवून आणणारे आपणच आहात। नाही, खरं तर माननीय शिंदे साहेबांनीच या संदर्भातली उदार आणि मोठी भूमिका या ठिकाणी घेतली। आपलं काम होतं की तिथपर्यंत जाऊन त्यांच्या कानापर्यंत या गोष्टी टाकणं आणि खऱ्या अर्थाने आज माननीय लक्ष्मीनारायणजी साहेब या ठिकाणी आले। इथं येण्याचा आग्रह यासाठी केला की ऐकण्यामध्ये आणि पाहण्यामध्ये प्रत्यक्ष फरक असतो। मी त्यांना हे सांगत होतो की शहराची व्याप्ती याही पलीकडे गेली। इथं बाजार मूल्य 2.5 कोटीच्या पुढचं आहे। 2.5 कोटीचं पुढचं मूल्य, बाजार मूल्य असताना सुद्धा आपण 5-25 लाख 50 लाख या लोकांना देणार, तर हा याच्यावरती अन्याय आहे। आणि मी त्या माननीय उपमुख्यमंत्री, माननीय रेव्हेन्यू मिनिस्टर, सर्व खात्याचे अधिकारी यांच्या समोर सुद्धा मी सांगितलेलं आहे, जोपर्यंत हा इथला प्रश्न मिटणार नाही तोपर्यंत मी इथलं काम होऊन देणार नाही। भलेही मला सरकारच्या विरोधात उतरावं लागलं तरी मी उतरेल, परंतु आज आशा पल्लवित झाल्या लक्ष्मीनारायणजीच्या माध्यमातून। खऱ्या अर्थाने मला वाटतं त्यांच्या नावाचं लक्ष येणार नाही आणि त्याने त्यांच्यामुळे कदाचित त्यांचे पाय अगोदर लागले असेल तर हा प्रश्न आमचा मिटला असता। त्यांनी वस्तुनिष्ठ रिपोर्ट शासनाला करावा। जे आहे ते आम्ही काय अतिरिक्त मागत नाहीत, जे आहे ते देण्याच्या संदर्भातल्या सूचना खाजगी वाटाघाटी असेल किंवा इतर बाबी असेल यातून त्यांनी करावीत ही विनंती।
जसं भाऊ तुम्ही नेहमी म्हणत आलेला आहात की शेतकरी त्यांच्या जीवाचा काळजाचा तुकडा तुम्हाला देते, तुम्ही ते प्रॅक्टिकल विचार करायला पाहिजे आणि आज ते निश्चित दिसून आलं, त्यांनी प्रॅक्टिकल विचार केलं. आज मनात काय वाटतं जेव्हा हे सगळ्या शेतकऱ्यांच्या तोंडावर स्मित हास्य बघून? नाही, मला असं वाटतं की ते कुठेतरी शेतीशी निगडीत असतील. त्यांचे पूर्वज, त्यांचे वडील, त्यांचे आजोबा, त्यांचे कोणीतरी शेतीशी निगडीत असणार आहे. आणि जो शेतीशी निगडीत आहे ना, त्यालाच पाना पडतो, त्यालाच खऱ्या अर्थाने कळवळा त्या ठिकाणी येतो. ही गोष्ट आहे की खरं एक आपला काळजाचा तुकडा देत असताना डेव्हलपमेंटचा भागीदार होतो. तो डेव्हलपमेंट पैसे तर कुठेही मिळतील त्याला, पण तो डेव्हलपमेंटचा भागीदार होतो. मला असं वाटतं की त्याचा सन्मान निश्चितपणे केला पाहिजे. माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत, माननीय एकनाथ शिंदे साहेब आहेत, माननीय दादा आहे, निश्चितपणे या सर्व बाबीचा गांभीर्याने विचार करतील. आणि माननीय शिंदे साहेब तर देणार आहेत आणि त्यांचे अनेक किस्से आमच्याकडे आहेत. कळवंचीला येऊन त्यांनी 11,800 रुपये एका झाडाला दिले. आमची मागणी तेवढी जरी नसली तरी काही ना काहीतरी शिंदे साहेब त्या दिवशी भडकले होते खूप, की तुम्ही खूप अधिकाऱ्यांना ते बोलले आणि ताबडतोब हा प्रश्न मिटला पाहिजे असं सांगितलं. मला असं वाटतं की आता लक्ष्मीनारायणजी आलेत, त्यांच्या माध्यमातून सरकारला माननीय आयुक्त महोदयाच्या, जिल्हाधिकारी महोदय, आयुक्त महोदय यांच्या माध्यमातून हा अहवाल शासनापर्यंत जाईल आणि आपला प्रश्न आता मार्गी निघेल. मी सॅल्यूट करतो या सर्व शेतकऱ्याला, मी सॅल्यूट करतो इथल्या सर्व शेतकरी बांधवाला. 194-95 दिवस झाले तरीही एका दिलाने माननीय दिलीपसाहेब राठी यांच्या नेतृत्वामध्ये आमचे महाराज असतील किंवा सर्व मंडळी असतील, हे सर्व कुठंही कायदा हातात न घेता, तर ही फार मोठी गोष्ट आहे. माणूस 2 दिवस भेटला, 4 दिवस बसला की पॅनिक व्हायला सुरुवात होतो, पण तो 195 दिवस प्रतीक्षा आपण या ठिकाणी केली. आणि मी आभारी आपला आहे की आपण कुठेही कायदा हातात न घेता खऱ्या शेतकऱ्याप्रमाणे आपलं आंदोलन पुढे नेण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दल संपूर्ण शेतकऱ्यांचे आभारी आणि सर्व शेतकऱ्यांची माफी पण मागतो की थोडा विलंब लागला, पण तो ठीक आहे, होईल, आपल्या मनासारखं होईल अशा आशा पल्लवी झालेल्या आहेत. धन्यवाद. राठी साहेब, आज मिश्रा साहेब आले आणि भाऊंनी केलेला पाठपुरावा आज दिसून आला की काय काय सगळं घडलं, जे तुम्हाला सगळं अपेक्षित होतं, तुमच्या सगळ्या मागण्या त्यांनी ऐकून घेतल्या. काय सांगणार याबद्दल? तुम्ही जसं म्हटले की एकनाथ शिंदे साहेबांच्या रूपानं माणसातला देव पाहिला, तसं लक्ष्मीनारायणजी मिश्रांच्या माध्यमातून अधिकाऱ्यातला देव आम्हाला पाहायला मिळाला. त्यांना मी पहिल्याने जाणून होतो. जेव्हा मुंबईत भेट झाली, त्यांनी जेव्हा जसं सांगितलं 2014 त्यांचा कार्यकाळ आठवला. माझे मित्र फकीराम देशमुख सोबत आहेत. असं कधीच घडत नाही की एखादा जो अधिकारी इथून गेला तो पत्रकारांशी मित्रत्व जपतो. तर त्याच्यात आमची भूमिका थोडीफार असते, पण अधिकाऱ्यांनी ते जपलं पाहिजे. त्यांनी सगळ्यांना आज ते त्यांच्या बरोबर आहेत सकाळपासून. तर याच्यावरून त्यांच्या कामकाजाचा मला वाटतं संदर्भ घेतला पाहिजे आणि त्यांच्याकडून सगळ्यांना मी आश्वस्त करू इच्छितो की आपला प्रश्न काही का होईना मार्गी लागल्याशिवाय राहणार नाही. दुसरं, पहिल्यांदा एक गाणं ते सूट होतं का नाही मला माहीत नाही, परंतु बड़े दिनों के बाद गली में हमारे चांद निकला असं म्हणायला हरकत नाही. आणि दुसरी गोष्ट, त्यांचं कामकाज पाहताना असं गर्व पिक्चरचं मला आठवण येते. तो जरी पोलीसवर आधारित पिक्चर असला की तबादले से इलाके बदलते पर इरादे नाही, ते तुमच्या याच्यातून पाहायला मिळालं. तुम्ही इथून गेले, जिल्हा सोडायला तुम्हाला जवळपास 10-12 वर्ष झाली, पण आजही तुमचं जे आहे की जिथं असू तिथं कामाची जी हे असते ती जपता येते आणि ती आपण जपली. त्याबद्दल धन्यवाद. आपण आलेत, हे बघून घेतलं, हे समजून घेतलंय आणि आपल्याकडून निश्चितच आम्हाला अपेक्षा आहेत. काही गोष्टी आपल्या कागदात बसत नाही, परंतु प्रॅक्टिकलमध्ये ते बसवावेच लागतील. कारण की आजही मी या निमित्तानं परत एकदा सांगतो, आपण भूमिका सकारात्मक घेतलेली, शिंदे साहेबांनाही घेतलेली. भाऊ, मला वाटतं उद्या शिंदे साहेबांना एकदा इथं आणलं तर मला वाटतं हा शब्द इथंच होईल की हे करा आणि अन्याय होऊ नये अशी भूमिका घेऊन जर अहवाल दिला तर मला वाटतं शिंदे साहेबांचं ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगितलंय त्यामध्ये पूर्ण विश्वास आहे, भाऊवरही आहे. आणि आम्ही ज्यावेळेस बघितलं, मी 2दा भेटलोय त्यांना, एकदा पाण्यात फिरताना ते आले आणि इतका वेळ दिला की ते निश्चित मार्ग काढतील. फक्त आपण काय करता येतं जर हे त्यांच्यापर्यंत मांडलं तर मला वाटतं प्रश्न निश्चित सॉल्व्ह होईल. नक्कीच जर आपण बघितलं, भाऊंनी केलेल्या वेळोवेळी पाठपुराव्याला प्रयत्नांना आता येणाऱ्या आठवड्याभरात म्हणा किंवा 2 आठवड्यांमध्ये आता यश येण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. आणि जसं 2 आठवड्यापूर्वी त्यांना एकनाथ शिंदे रूपी देव पावला होता या शेतकऱ्यांना, तसंच आज पुन्हा एकदा त्यांना दुसऱ्यांदा म्हणायला हरकत नाही की पुन्हा त्यांना देव पावलेला आहे. मी अनुप राठी, आपण पाहत आहात पार्श्वमी डिजिटल.